आज स्थायी समितीची बैठक होती, विविध मुद्द्यांवर त्याच्यामध्ये चर्चा झाली. कोणकोणत्या गोष्टीबाबत आपण सहमती दर्शवली, कोणत्या गोष्टी विरोध केला? आम्ही पनवेल महानगरपालिकेने फिरते शौचालय 20 नग हे 5.5 कोटी रुपयाचे जवळजवळ टेंडर होते. मागच्या वेळी सुद्धा मी हा विरोध केलेला होता आणि त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं मी त्यांना, का अशा पद्धतीने माझं ज्या प्रश्नाला विरोध असतो ते लेखी स्वरूपात मी त्यांना प्रश्न देतो आणि त्याचं आम्हाला उत्तरही दिलं नाही. काही कशासाठी आवश्यकता आहे किंवा काय जी अनियमितता होणार आहे. आज 5.5 कोटी रुपयाची जर याचं जर कॉस्ट काढलं 23 ते 24 लाख रुपयाला एक शौचालय होणार आहे. शौचालयाचा विषय बोलतो मी. तर शौचालयाच्या विषयाच्या ह्याच्यामध्ये आज हे पूर्वी 2018-19ला 1.5 कोटी रुपयाचं जवळजवळ शौचालय 20 नग आणलेले होते. ते तसे पडून आहेत. ते प्रश्न विचारला मी, ते कुठे आहेत, काय आहेत, मोडल्यात तोडल्यात मला माहिती नाही. हे जनतेचे पैसे आहेत आणि या जनतेच्या पैशासाठी 5.5 कोटी रुपयाचं तुम्ही असं फिरते शौचालय आणणार. ज्यावेळी कार्यक्रम लागेल त्या कार्यक्रमाला ते यूज करायचे असतात फक्त. मग याचा उपयोग जनतेला होणार आहे का? तर नाही. म्हणून आम्ही याला मतदान करून विरोध केलं. दुसरा मुद्दा होतं, आज पनवेल महानगरपालिकेमध्ये झाकणं लावण्याचा टेंडर होतं. या झाकणं लावण्याचं टेंडर, हा टोटल टेंडर किती होतं? ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं. हे ड्रेनेजचं झाकणं लावण्याचं टेंडर 40 कोटी रुपयाचं जवळजवळ टेंडर होतं. त्याला अतिरिक्त म्हणून 11 ते 12 कोटी रुपयाचं अतिरिक्त त्याला मंजुरी पाहिजे होती आणि त्या मंजुरीमध्ये त्याची त्या टेंडरवाल्याची कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपले का? तर नाहीये. त्याला अजून 1 वर्ष बाकी आहे. काही 2027ला संपतोय, काही 2026च्या 10व्या महिन्यात संपतोय आणि जवळजवळ या 11 ते 12 कोटी रुपयाचा जर आपण ॲव्हरेज काढला तर पनवेल पासून मुंबईपर्यंत म्हणजे जवळ 40 ते 50 किलोमीटर पर्यंत आपण 1-1 मीटरचा लावलं तर ते पुरेल. आता मला सांगा का पनवेल महानगरपालिकेमध्ये किती रोड आहेत? डीपी प्लॅन दिलं तर 400 किलोमीटर आहे आणि 270 किलोमीटर हा पनवेल मधले रोड्स आहेत. मग रोड्स, मी त्याला तेच प्रश्न विचारलं, रोडचे टेंडर निघतात, ड्रेनेजचे टेंडर निघतात, ते झाकणं लावतात का? हो, ते लावतात कर्ज. मग ते झाकणं लावत असतील, मग हे तुटलेले झाकणं तुम्ही लावणार. मग तुटलेले झाकणं आज 40 कोटी रुपयाचे तुम्ही झाकणं लावलेले आहेत. मग ती झाकणं लावल्याचं आम्हाला दाखवा, कुठे लावली पूर्वीची ना. आता तुम्ही अतिरिक्त 11 ते 12 कोटी रुपये जास्त मागता. हे कुठं? म्हणजे एवढा मोठा अनियमितता चाललेल्या आहे महानगरपालिकेत. हे कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून आम्ही आज स्टँडिंगला या गोष्टीला आमचं मत मांडलेलं आहे.